अचलपूर तालुक्यातील सरमसपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध तांदळाची खरेदी विक्री साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक MH17 AG 3341 याची तपासणी केली असता त्यामध्ये 400 तांदळाचे पोते आढळून आले। याबाबतची ट्रक चालकास विचारणा केली असता त्याने गोडाऊन दाखविले। हे गोडाऊन पोलीस स्टेशन सरमसपुरा हद्दीत MIDC येथील आहे। MIDC येथील दीपशिला एक्वाकुल या गोडाऊनची पाहणी केली। यामध्ये 350 तांदळाचे पोते आढळून आले। ट्रकमध्ये असलेले 400 पोती व गोडाऊनमध्ये असलेले 350 पोती असा एकूण 22 लाखांचा माल मिळून आला। ज्यामध्ये 400 कट्टे हे तांदळाचे होते आणि त्याला त्या तांदळाच्या कट्ट्याबद्दल मालकीबद्दल विचारणा केली असता त्यांनी कागदपत्र वगैरे सादर करू शकला नाही आणि सदरचा माल बंडू अग्रवाल नावाची व्यक्तीचा परतवाडा येथील आहे असं सांगितल्यावरून पुरवठा निरीक्षक तालुकाचे पुरवठा निरीक्षक यांना बोलावून घटनास्थळ पंचनामा आणि बाकी पुढील कारवाई करत आहेत। ट्रकमध्ये 400 कट्टे आणि बंडू अग्रवाल यांनी घेतलेलं गोडाऊन फौजी धाब्यामागे, या गोडाऊनमध्ये काही अंदाजे 350 कट्टे तांदळाचे मिळाले। अशा प्रकारची सध्या पोलीस स्टेशनला नोंद केली। ट्रक पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई पुरवठा निरीक्षक स्वाती वरोळकर मॅडम करत आहेत। गुणवत्ता नियंत्रक पुरवठा अधिकारी यांच्याकडून तपासणी करून या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे। पुढील अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे। ही कारवाई परतवाड्याच्या सरमसपुरा पोलीस स्टेशनचे API अजय आकरे, सय्यद अजमत, स्वप्नील तंबर, संदीप देशमुख, डहाके, पंकज फाटे, दीपाली तिरमारे यांनी केली। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।